रायगडच्या पेणमध्ये जंगली रमीमध्ये पैसे लावण्यासाठी दरोडा टाकण्यात आलेला आहे। आरोपी हरिश्चंद्र उर्फ गुड्डू याला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। आरोपीकडून 19.2 तोळे सोनं पोलिसांनी जप्त केलंय। पेण शहरासह आसपासच्या गावामध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। रायगडच्या पेण पोलीस हद्दीमध्ये काश्मीरे गावात सतत घोरपडे आणि चोरीच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे नागरिक चिंतेत आहेत। रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी या सगळ्या संदर्भात आता लक्ष दिलेलं आहे। तपासाची चक्र फिरवली आहेत आणि संबंधित आरोपीला अटक केली आहे। जंगली रमीमध्ये पैसे लावायचे म्हणून चक्क दरोडा टाकण्यात आला होता आणि या सगळ्या दरम्यान आता आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम शिवाय सोनं जप्त केले। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी सागर जैन आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सागर, आणखी काय तपशील पोलीस अधीक्षकांनी या सगळ्या संदर्भात दिलेत? नक्कीच जी रायगडच्या पेण ते काश्मीर हद्दीमध्ये वारंवार वेळा चोरीच्या घटना घडत होत्या आणि अशा असताना ही रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ गाडगे यांनी दखल घेऊन सदर पोलीस स्टेशनला अशा ज्या गुन्हे घडतात याच्यावर ताबडतोब गुन्हे दाखल करून याच्यावर कारवाई करण्यात यावी असे आदेश काढले होते। त्या अनुषंगाने पेणचे पोलिसांचे पोलीस अधिकारी व गुन्हे शाखेच्या पथकाने सदर घटनेचा चौकशी करता 5 फेब्रुवारी रोजी संगीता खंडू पाटील राहणार काश्मीर यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी बाथरूमची खिडकी तोडून आतमध्ये घरामध्ये प्रवेश केला होता व स्वतःमध्ये ठेवलेले सोन्याचे गंठण, चैन, झुमके, हार, अंगठ्या असे एकूण 3,74,000चा ऐवज हा लंपास झाला होता। घरातून घेऊन पसार झाला होता। त्याची दखल पेण पोलिसांनी शोध केला असता सदर आरोपीला ताब्यात घेतला। सदर आरोपी याला हरिश्चंद्र उर्फ गुड्डू याला चक्री जुगाराची नाद लागले कारण तो वारंवार अशा प्रकारच्या घटना चोरीच्या घटना तो घडत होत्या आणि अशातच त्याला 2 दिवसापूर्वी 14 फेब्रुवारीला त्याला अटक करून त्याच्याकडनं तपास केला असता त्याच्याकडे एकूण 19.2 तोळे इतका सोना व कॅश हस्तगत करण्यात आलेली आहे। रिद्धी जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सागर।